नमस्कार सर्व लेडीजचं, सगळ्या महिलांचं मी TMP विमेन चार्टमध्ये मनापासून स्वागत करते. आणि सगळ्यात पहिले आपण मिशन रिक्रिएट करू. तर मिशन रिक्रिएट करण्यासाठी मी वंदना पाटील खेडे मॅडमला अनम्यूट करत आहे. वेलकम मॅडम, करा अनम्यूट. नमस्कार मैडम। नमस्कार. मैं आपका टीम माय पॉसिबिलिटीज में दिल से स्वागत करती हूँ। डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री में पूरी दुनिया में यह एक अकेली ऐसी टीम है जो अपने मूल्यों को लेकर मिशन और विजन पर काम करने के लिए प्रतिबद्ध है। हमारा मिशन है संभावनाओं के द्वारा लोगों को उनके जीवन में ताउम्र आनंदी और उत्साही बने रहने के लिए मदद करे, ताकि वो भी उनके आसपास एक ऐसा वातावरण तैयार कर सके कि जिससे पूरी दुनिया में लोग संभावना में जीने लगे। अगर आप भी इस तरह की जिंदगी जीना चाहते हो तो मैं वंदना पाटिल खड़े आपको इस टीम का हिस्सा बनने के साथ साथ इस महान कार्य में योगदान देने के लिए आमंत्रित करती हूँ। धन्यवाद। थँक्यू सो मच वंदना मॅडम. खूप छान प्रकारे तुम्ही मिशन रिक्रिएट केलं. थँक्यू सो मच. तर सगळ्यांना माहितीच आहे की आज आपण डेमॉन्स्ट्रेशन घेणार आहे, पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन. जेव्हा गेस्ट येतात आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपल्या ऑफिसमध्ये आपण त्यांना इन्व्हाइट करतो, तर मशीन जवळ नेण्यापासून मशीनची पूर्ण इन्फॉर्मेशन, त्यानंतर डेमो रूममध्ये नेल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी कशा त्यांना एक्सप्लेन करतो, स्वतःचा परिचय देतो, सगळं सिक्वेन्सली आज इथे डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे. तर सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा आणि अटेंटिव्हली सगळ्या गोष्टी लक्षपूर्वक ऐका, कारण तुम्हाला पण असंच डेमॉन्स्ट्रेशन झूमवर घ्यायचं आहे. पूर्ण 1 तास किंवा 45 मिनिट्स आपापल्या स्पीडनं ते कमी जास्त होऊ शकतं. कोणाचं 40 मिनिटात पण होईल, कोणाचा 35 मिनिटात पण होईल, तरी काही हरकत नाही. आपल्या सगळ्या स्लाइडवर बोलून झालं की डेमो कम्प्लीट होतो. त्याच्यामुळे तो 35 मिनिटात होऊ शकतो, कोणी 45 मिनिटं पण घेऊ शकतात, कोणाचा 50 मिनिटात पण होऊ शकतो. तर सगळ्यात पहिले जेही कोणी आपले गेस्ट येतात त्यांना आपण जे आहे ते किचनमध्ये नेतो, किंवा आपली जी डेमोची रूम आहे तिथे मशीन लागलेली असेल तर तिथे एक्सप्लेन करू, किंवा दुसऱ्या रूममध्ये मशीन लागली असेल तर आपण मशीन जवळ त्या गेस्टला नेतो आणि सुरुवात करतो की ही 7 प्लेटची मशीन आहे आणि हिचं नाव आहे SD501. या मशीनमध्ये टिटॅनियमच्या प्लेट्स बनलेल्या आहेत आणि प्लॅटिनममध्ये डीप केलेल्या आहेत. टिटॅनियम प्लॅटिनम दोन्ही सुद्धा मेडिकल ग्रेडचे आहेत. 7 प्लेट्स आहेत या मशीनमध्ये. आणि आपण नळाचं इनपुट मशीनला दिलेलं आहे, टॅप वॉटरचं. त्याच्यापूर्वी आपण प्री फिल्टर लावलेला आहे. तर प्री फिल्टर आपण ह्याच्यासाठी लावतो जेणेकरून कचरा धूळ मशीनमध्ये जाऊ नये. आपण मशीनला इलेक्ट्रिक करंट दिलेला आहे. प्री फिल्टरमधनं पाणी मशीनमध्ये जातं आणि मशीनमध्ये गेल्यानंतर तिथे इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस होते. वरच्या पाईपमधनं पिण्यायोग्य अल्कलाईन वॉटर मिळतं आपल्याला, आणि खालच्या पाईपमधनं जे आहे ते ऍसिडिक वॉटर मिळतं. आणि हे ऍसिडिक वॉटर सुद्धा वेस्ट नाही जात. याचे जेही उपयोग आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यानंतर आपण ग्लास भरतो. 9.5 pH चं बटन प्रेस करतो, मशीन ऑन करतो, 9.5 pH चं पाणी ग्लासमध्ये काढतो आणि त्या ग्लासच्या खाली मोबाईलची टॉर्च लावतो आणि गेस्टला एक्सप्लेन करतो की हे जे तुम्हाला व्हाईट कलरचे जे बबल्स दिसत आहेत ह्याला ऍक्टिव्ह हायड्रोजन म्हणतात. हे जे पाणी आहे हे मशीन जवळ जाऊन प्यायचं असतं, कारण तुम्हाला आता हे बबल्स खालून क्लिअर होताना दिसत आहे, कारण ही प्रॉपर्टी काही सेकंदच पाण्यामध्ये टिकते. तर मशीन जवळ जाऊन ही एक जी मशीनची प्रॉपर्टी आहे ही जर आपल्याला पाहिजे असेल तर लगेच आपल्याला पाणी काढल्याबरोबर काचेच्या ग्लासमध्ये ते प्यावं लागतं. हे पाणी पिल्यानंतर जे पाणी आहे ते त्याच्यामध्ये हायड्रोजन गॅस असतो आणि हे पाणी पिताबरोबर आपल्या सेल्युलर लेवलवर जातं, कोशिका स्तरावर जातं आणि बॉडीला हायड्रेट करतं. हे पाणी जे आहे ते 200 ml पाऊचमध्ये एअरपोर्टला सुद्धा मिळतं, हायड्रोजन एनरिच वॉटर. आणि ड्युरिंग ट्रॅव्हलिंग लोक बॉडीला हायड्रेट करण्याकरिता हे पाणी पितात. आणि नंतर गेस्टला ते पाणी प्यायला द्यायचं आहे आणि त्यांना आपल्याला सांगायचं आहे की तुम्ही ऍट ए टाइम हे पाणी 2 ते 3 ग्लास सुद्धा पिऊ शकता, कारण जेव्हा हे तुम्ही पाणी पिता त्यावेळेस साधं पाणी जर आपण पिलं, टॅप वॉटर नळाचं पाणी किंवा आरोचं पाणी पिलं तर आपलं पोट फुलल्यासारखं वाटतं. परंतु हे पाणी तुम्ही 2-3 ग्लास जरी पिलात तरी तुमचं पोट फुलत नाही, कारण हे पाणी बॉडीमध्ये जाता बरोबर ऑल ओव्हर बॉडीमध्ये स्प्रेड होतं. आणि हे जे पाणी आहे हे तुमच्या पूर्ण बॉडीला, इव्हन ब्रेनला सुद्धा काही सेकंदामध्ये हायड्रेट करते.
त्यानंतर 2 बॉटल आपण घेतो त्या आपल्या मशीन जिथे लागलेली आहे तिथून. एका बॉटलमध्ये 9.5 pHचं पाणी काढतो आणि दुसऱ्या बॉटलमध्ये टॅप वॉटर जे मशीनला दिलेलं आहे ते दोन्ही पाणी गेस्टला दाखवतो आणि डेमो रूममध्ये घेऊन जातो. डेमो रूममध्ये घेऊन गेल्यानंतर आपण त्यांना आपला परिचय देतो. जसं मी म्हणते, माझं नाव शीतल दोरकर आहे, माझं क्वालिफिकेशन आहे MA इंग्लिश BEd. मी 8 वर्ष ॲज अ ज्युनियर लेक्चरर 4 वर्ष आणि 4 वर्ष एका CBSE स्कूलवर जॉब केलेला आहे. माझं एक यूट्यूब चॅनल सुद्धा आहे मालिनी क्रिएशन नावाचं. त्याच्यावर पण माझे 2 लाख सबस्क्रायबर आहेत आणि मी मूळची शेगावची आहे, पण 7 वर्षापासून मी आणि माझी फॅमिली नागपूरला शिफ्ट झालेलो आहे. आमच्या कंपनीचं जे नाव आहे ते एनर्जिक आहे. एनर्जिक ही जापनीज कंपनी आहे आणि जवळपास 50 वर्ष झाले. 50 वर्ष कंप्लीट झाले आमच्या मशीनला. 50 वर्षापासून ही जी कंपनी आहे ही कार्यरत आहे आणि मी एक एनर्जिक इंडिपेंडंट डिस्ट्रीब्युटर आहे आणि आमच्या टीमचं नाव जे आहे ते टीम माय पॉसिबिलिटी आहे. तर टीम माय पॉसिबिलिटीने आतापर्यंत भारतात आणि भारताच्या बाहेर 3000 घरांपर्यंत हेल्प पोहोचवलेली आहे. मिशन, विजन आणि कोर व्हॅल्यूवर काम करणारी ही एक TMP नावाची टीम आहे आमची आणि TMP व्यक्तीच्या सर्वांगीण विकासावर काम करते. आता काही क्वेश्चन्स विचारतो आपण समोरच्या गेस्टला. तुम्हाला काय वाटतं की आजच्या काळामध्ये आजारांचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे की कमी होत आहे? तर निश्चितच उत्तर येईल वाढत आहे. तर भारत जे आहे आपल्याला उत्तर द्यायचं आहे, नंतर पुढे बोलायचं आहे. वाढत आहे म्हटल्यानंतर भारत जे आहे ते कॅन्सर कॅपिटल बनलेलं आहे. त्याचसोबत BP आणि शुगर हे तर कॉमन झालेले आहे. पुढचा प्रश्न आपण विचारतो की तुमच्या घरामध्ये कोणी ॲलोपॅथिक मेडिसिन किंवा इतर कोणत्या टॅबलेट्स घेतात का? व्यक्तीचं उत्तर जर असेल हो, तर कोणत्या टॅबलेट्स आणि केव्हापासून? तुम्हाला वाटतं का की ह्या टॅबलेट त्यांच्या कधी बंद होतील माहिती आहे का तुम्हाला? तर ते निश्चितच नाही म्हणतात. समोरच्या व्यक्तीचं उत्तर असेल की नाही, माझ्या फॅमिलीमध्ये कोणीच मेडिसिन नाही घेत, तर आपण त्यांना प्रतिप्रश्न करू शकतो, नाही उत्तर आलं तर, की तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा तुमच्या शेजारी किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणी ह्या गोळ्या घेतं का? ॲलोपॅथीच्या टॅबलेट्स किंवा इतर काही मेडिसिन घेतं का? त्यांनी जर हो म्हटलं तर आपण विचारतो त्यांना कोणत्या, तर त्यांनी काही मेडिसिनचे नाव सांगितले आणि त्याच्यात जर ऍसिडिटीची गोळी असेल किंवा इतर कोणती गोळी असेल तर आपण त्यांना असं विचारू शकतो प्रतिप्रश्न की तुम्ही आतापर्यंत असं ऐकलं आहे का की ऍसिडिटीची गोळी कंटिन्यू घेतल्यानंतर त्या व्यक्तीची ऍसिडिटी बरी झाली? तर उत्तर नाही येतं. निश्चितच नाही येते समोरून उत्तर. तर मग आपल्याला त्यावेळेस पुन्हा प्रकाश टाकायचा आहे या गोष्टीवर की आजकाल जे गंभीर आजार आहेत, BP आहे, हार्ट अटॅक आहे, शुगर आहे, आर्थरायटिस आहे, लठ्ठपणा आहे, हे जे सगळे आजार आहे हे व्हायरसनी आलेले आहेत की बॅक्टेरियाने आलेले आहेत की जीवनशैलीमुळे आलेले आहेत? तर समोरची व्यक्ती म्हणते जीवनशैलीमुळे. तर हो, मला पण तेच आढळून आलं की आजकाल जेही आजार दिसतात मोठे मोठे हे सगळे हे जीवनशैलीमुळे आलेले आहेत. पण आपण ही जीवनशैली बदलू शकतो असं मला दिसलं आणि जीवनशैलीतला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा घटक आहे पाणी. मी माझं पाणी बदललं आणि ह्याच पाण्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल 40 मिनिटांसाठी सायलेंट मोडवर ठेवायचा आहे आणि डेमोच्या दरम्यान तुमच्या मनामध्ये जेही काही प्रश्न उद्भवतील ते तुम्हाला मला शेवटी विचारायचे आहेत. आता मी आणि माझी फॅमिली 7 वर्षापासून हे पाणी पितो आहे, असं मी तुम्हाला आधी सांगितलंच आहे. पण हे पाणी पिल्यानंतर मला आणि माझ्या फॅमिलीला काय रिझल्ट आले हे मी तुमच्याशी आता शेअर करू इच्छिते. जसं मला 12 वर्षांपासून शिंकांची ॲलर्जी होती. मी फॅन खाली झोपले, AC मध्ये बसले, टू व्हीलरवर गेले किंवा धूळ माझ्या नाकामध्ये गेली, इव्हन हातालाही लागली किंवा थंड फरशीवरही जरी मी चालले, थंड पाण्यात काम केलं तरी मला कंटिन्यू शिंका यायच्या 50-50, 60-60. मी होमिओपॅथी, ॲलोपॅथी सगळे इलाज केले, पण डॉक्टरांनी मला शेवटी हेच सांगितलं ट्रीटमेंट झाल्यानंतर की ही ॲसिडिटी तुमच्यासोबत अशीच राहणार आहे शेवटपर्यंत. फक्त तुम्ही काय करा, ज्या कारणांमुळे हे
ज्या कारणांमुळे ही ॲलर्जी शेवटपर्यंत तुमच्या सोबत अशीच राहणार आहे, पण ज्या कारणाने ही ॲलर्जी होते ते करणं तुम्ही टाळा. पण ॲज अ लेडी आपल्याला सगळीच कामं करावी लागतात. झाडून तरी काढावं लागतं, जाळं काढावं लागतं किंवा धुळीतही बरेच कामं करावे लागतात. परंतु पाणी पिल्यानंतर 8 ते 10 महिन्यांमध्ये हा माझा शिंकांचा त्रास जो आहे तो पूर्णतः निघून गेला. आता मला शिंका येतात, पण नॉर्मली 5 ते 6. माझ्या मिस्टरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर माझ्या मिस्टरांना हायपर ॲसिडिटी होती. म्हणजे 30 वर्षापासून, जसं टीन एजमध्ये आले तेव्हापासून त्यांना हा ॲसिडिटीचा त्रास होता. चहा, कॉफी, पोहे असतील, तुरीची डाळ असेल, तळलेले पदार्थ असेल, त्यांनी काहीही खाल्लं तरी त्यांची ॲसिडिटी वाढायची आणि खूप त्रास व्हायचा. इव्हन पावभाजी खायला गेलं तर मुलं आणि मी पावभाजी खात असो, पण ते बाजूला बसून फक्त पाहू शकत असत. परंतु पाणी पिल्यानंतर 4 ते 6 महिन्यांमध्ये त्यांना पण पूर्णतः रिलीफ मिळाला. आता ते चहा, कॉफी सगळंच घेतात, इव्हन पोहे पण खातात, पण त्यांना पहिलेसारखा त्रास होत नाही. मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुलगा आहे माझा, तो 12th पास झालेला आहे, मुलगी 8th मध्ये गेलेली आहे आणि 7 वर्षांमध्ये आम्ही मुलांना फार मोजक्या वेळेस म्हणजे 5-6 वेळा फक्त हॉस्पिटलला घेऊन गेलो असो. नाहीतर सुरुवातीला आधी बिलकुल सीझन चेंज झाला, मुलांना लगेच सर्दी, खोकला, ताप यायची आणि नेहमीच मुलांना दवाखान्यात न्यायला लागायचं. तर मला आणि माझ्या फॅमिलीला हे सगळे रिझल्ट आले आणि त्याच्यामुळे या पाण्यावरचा विश्वास आमचा खूप मोठ्या प्रमाणात जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आमचा वाढला. तर बघा, आम्ही म्हणजे दावा नाही करत की तुमचा हा आजार बसेल किंवा तुम्हाला इतक्याच दिवसात रिझल्ट येईल, कारण प्रत्येकाची जी बॉडी असते ती वेगवेगळी असते. कधी कधी कोणाला 3-4 दिवसांमध्ये पण रिझल्ट येऊ शकतात, कधी कधी कोणाला काही महिने पण लागू शकतात. तर आमचं जे पाणी आहे ते रूट कॉजवर काम करतं, आपल्या बॉडीला जे आहे ते तिच्या मूळ स्थितीमध्ये आणतं. तर बघा, आज आपल्याला पाण्याविषयी इथे 3 गोष्टी समजणार आहे. पहिली, पाण्याविषयी आपल्याला एक नवीन दृष्टिकोन मिळणार आहे. दुसरी गोष्ट, पाण्याचा आणि आपल्या आरोग्याचा किती जवळचा संबंध आहे हे आपल्याला समजणार आहे. आणि तिसरी गोष्ट, जर आपण आपलं पाणी बदललं तर आपण आणि आपली फॅमिली कशी लॉंग लाईफ हेल्दी जगू शकतो हे आपल्याला समजणार आहे. तर बघा, आपण जर आनंदी राहिलो, खुश राहिलो तर आजारी पडण्याचे चान्सेस हे कमी असतात. परंतु आपण जर सतत तणावात राहिलो, स्ट्रेसमध्ये राहिलो तर आजारी पडण्याचे चान्सेस जास्त असतात. आता आज आपण आजारांवर नाही बोलणार आहे, तर आजार कशामुळे होतात, त्याची कारणं कोणती आहेत ते आपण बघणार आहे, की या आजारांचं रूट कॉज कोणतं आहे ते आपण पाहणार आहोत. तर इथे दिलेलं आहे 3 मेन रिझन्स वाय वी आर सिक. आपण आजारी पडण्याचे मेन 3 कारण आहेत आणि ते आहेत 3 प्रकारचे स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे तणाव. पहिला आहे ऑक्सिडेशन स्ट्रेस. आता ऑक्सिडेशन स्ट्रेस म्हणजे काय, तर सडणं, खराब होणं, ज्याला म्हणतो आपण एजिंग प्रोसेस, त्याला म्हणतात ऑक्सिडेशन स्ट्रेस. दुसरा आहे ऍसिडिक स्ट्रेस. ऍसिडिक स्ट्रेस म्हणजे काय, तर आपलं जे आजचं लाईफस्टाईल झालेलं आहे, जे खानपान आहे ते दिवसेंदिवस आपल्या बॉडीला काय करत आहे, ऍसिडिक करत आहे आणि त्याच्यामुळे हा ऍसिडिक स्ट्रेस आपल्या बॉडीमध्ये उत्पन्न होतो. तिसरा आहे डिहायड्रेशन स्ट्रेस. आता डिहायड्रेशन म्हणजे काय, तर शरीरामध्ये पाण्याची कमतरता होणे. ज्या ऑर्गनला जेवढ्या प्रमाणात पाणी पोचायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात नाही पोचलं तर हा तिसरा स्ट्रेस उत्पन्न होतो. आता या 3 स्ट्रेसचे 3 काउंटर सुद्धा आहेत, म्हणजे हे 3 स्ट्रेस आपण बरे करू शकतो ह्या 3 गोष्टी घेतल्या तर. जसं पहिलं आहे ऑक्सिडेशन स्ट्रेस, याला दूर करायचं असेल तर आपण अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात घेतले पाहिजे. दुसरं आहे ऍसिडिक स्ट्रेस, याला दूर करायचं असेल तर अल्कलाईन गोष्टी आपण घेतल्या पाहिजे, खाल्ल्या पाहिजे. जसं कोणतीही वस्तू गॅसवर चढत असेल तर ती ऍसिडिक होते, म्हणजे कच्च्या फ्रुट्स आहे, व्हेजिटेबल्स आहेत, ह्या आपण खाल्ल्या पाहिजे किंवा अल्कलाईन वॉटर आपण घेतलं पाहिजे की जेणेकरून आपल्या बॉडीला अल्कलाइनिटी मिळेल. डिहायड्रेशन स्ट्रेस दूर करायचा असेल तर आपल्याला बॉडीला हायड्रेट करायला पाहिजे. ज्या ऑर्गनला जेवढ्या प्रमाणात कोशिका स्तरापर्यंत पाणी पोहोचायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात जर पोहोचवलं तर तिसरा स्ट्रेस पण आपण बरा करू शकतो. आज आपण बोलणार आहे वर्ल्ड हेल्दीएस्ट वॉटर बद्दल, जगातलं सगळ्यात आरोग्यदायी पाणी, ज्याचं नाव आहे केंगेन वॉटर. केंगेन हा जापनीज वर्ड आहे आणि केंगेनचं मिनिंग होते रिटर्न टू ओरिजिन, म्हणजे जुन्या काळाकडे. ही 50 वर्ष जुनी जापनीज कंपनी आहे जिचं नाव आहे एनर्जी.
आणि एनर्जिक हा वर्ड बनलेला आहे एनर्जी प्लस मॅजिक मधून. आणि 50 वर्षापासून ही कंपनी लोकांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह बदल करत आहे. आणि जे आपण पहिले 3 प्रकारचे स्ट्रेस बघितले, त्या 3 स्ट्रेसला काउंटर करते, बरं करते, त्या 3 प्रॉपर्टीज आपल्या पाण्यामध्ये आहेत. जसं पहिल्या स्ट्रेसला बरं करायचं असेल तर अँटीऑक्सिडंट ही आपल्या पाण्याची प्रॉपर्टी आहे. दुसऱ्या ऍसिडिक स्ट्रेसला बरं करायचं असेल तर अल्कलायझेशन ही आपल्या पाण्याची दुसरी प्रॉपर्टी आहे. आणि तिसरं आहे बॉडीला हायड्रेट करण्याकरिता मायक्रोक्लस्टर ही पाण्याची आपल्या केंगेन वॉटरची तिसरी प्रॉपर्टी आहे. चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ हे आमच्या कंपनीचं स्लोगन आहे. आता बघा, जगामध्ये पाण्याचे असे काही स्रोत आहेत की ज्याला म्हटल्या जाते हिलिंग वॉटर. लोकांची अशी मान्यता आहे की जर हे पाणी आपण कंटिन्यू पिलं तर आपले आजार बरे होऊ शकतात. तर असे काही स्रोत आढळतात जगामध्ये. फ्रान्समध्ये आढळतं हे पाणी, मेक्सिको, जर्मनी, नंदना, चायना, ऑस्ट्रेलिया. इंडियामध्ये गोमुखचं पाणी जे लोक तीर्थ म्हणून बॉटलमध्ये भरून आणतात. त्यानंतर मक्का मदिनाचं आबे जमजमचं पाणी, याला म्हटलं जाते चमत्कारी पाणी, दैवी पाणी किंवा हिलिंग वॉटर. आता एक डॉक्टर आहेत, डॉक्टर हेनरी कोंडा, नोबेल प्राइज विनर हे डॉक्टर आहेत. हुंजा व्हॅली म्हणून एक ठिकाण आहे पाकिस्तानमध्ये. तर इथले जे लोक आहेत त्यांचं ऍव्हरेज लाईफ 120 वर्ष आहे. आणि 70 वर्षापर्यंत, 70 इयर्स पर्यंत इथे लेडीज प्रेग्नंट राहू शकतात, प्रेग्नन्सी कॅरी करू शकतात. तर हे डॉक्टर जे आहे, डॉक्टर हेनरी कोंडा हे तिथे गेले, तिथलं रिसर्च केलं की काय रिझन आहे की एवढं लॉंग लाईफ आहे या लोकांचं, 120 वर्ष हे जगतात. तर तिथे गेल्यानंतर त्यांना असं आढळून आलं की हे लोक वाहतं पाणी पितात आणि आपली मशीनची जी प्रॉपर्टी आहे त्याच प्रॉपर्टी त्या पाण्याच्या आहे. त्याचसोबत त्यांचं लाईफस्टाईल असेल, खानपान असेल, या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं लाईफ 120 वर्ष आहे. आता बघा, आपली जी बॉडी आहे तिच्यामध्ये 70% पाणी आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपले जे ऑर्गन्स आहेत ते पाण्यात तरंगतात. आपल्या ब्लडमध्ये 83% वॉटर आहे. इव्हन आपल्या ब्रेनमध्ये सुद्धा 74.5% वॉटर आहे. आपल्या लिव्हरमध्ये 86% वॉटर आहे. आपल्याला वाटत असेल की बोनमध्ये वॉटर असेल का, बट येस, बोनमध्ये सुद्धा 22% वॉटर आहे. आणि आपल्या आईजमध्ये सुद्धा 95% वॉटर आहे. तर पाण्याचा खूप मोठा रोल आहे आपल्या बॉडीमध्ये. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथे असा उद्भवतो की आज आपण जे पाणी पित आहे ते कोणत्या प्रकारचं पाणी पित आहे, किंवा हा 70% जो भाग आपल्या बॉडीमधला इम्पॉर्टंट आहे पाण्याचा, ते पाणी कोणतं असायला पाहिजे ते आता आपण पुढे बघू. आपली जी मशीन आहे 7 प्लेटची, जी मी तुम्हाला आता दाखवली, त्याला जपानच्या हेल्थ मिनिस्ट्रीने मेडिकल डिव्हाइसचं सर्टिफिकेट दिलेलं आहे. आणि ही काही लाईफस्टाईलची गोष्ट नाही आहे मशीन, तर याला वर्ल्ड वाईड इसेन्शियल किचन अप्लायन्सेस म्हटलेलं आहे. 170 देशांमध्ये या मशीनचा यूज होत आहे, या पाण्याचा यूज लोक करत आहे. आणि भारतामध्ये दर महिन्याला 4000+ युनिट लोक घेत आहेत. आता बघा, हिरोशिमा आणि नागासाकी ह्या ज्या घटना झाल्या त्यानंतर जपानमध्ये खूप सारे रिसर्च झाले आणि सगळ्यात मोठं रिसर्च झालं पाण्यावर. 1974ला हे रिसर्च कम्प्लीट झालं. सो 1974 टू 1994, 20 वर्ष ह्या लोकांनी ह्या मशीन्स फक्त हॉस्पिटलला सप्लाय केल्या. तिथे आपल्या पेशंट्सवर क्लिनिकल ऍप्लिकेशन केले. आणि नंतर त्यांनी 1994ला हे मॉडेल डोमेस्टिक मध्ये आणलं, म्हणजे किचनमध्ये त्याचा यूज सुरू झाला. आता हे जे पिक्चर दिसत आहे हे ओसाका जपानचं आहे. सगळं मशीनचं मॅन्युफॅक्चरिंग जे होतं ते ओसाका जपानला होतं. इंडियामध्ये कंपनीचं ऑफिस आहे बँगलोरला, जे फेब्रुवारी 2016ला सुरू झालेलं आहे. आणि तिथून ऑल ओव्हर इंडियामध्ये स्टॉक डिस्ट्रीब्यूट होतो. मशीनचा स्टॉक फक्त बेंगलोर ऑफिसला राहतो. आता बघा, मशीन का घ्यायची याच्यासाठी जास्त तथ्य जमा करायची आपल्याला गरज नाही. कारण 6,500 डॉक्टरांच्या टीमने या पाण्याद्वारे आपल्या पेशंट्सवर क्लिनिकल ऍप्लिकेशन केले.
आणि नंतर त्यांनी एनेजिक इज अप्रूव्ड बाय द जापनीज असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन फॉर ॲडल्ट डिसीजने एनेजिकला अप्रूव्ह केलेलं आहे. हाय ग्रेड मेडिकल प्रोडक्शन करणारी एकमेव कंपनी असा बहुमान सुद्धा एनेजिकला मिळालेला आहे. आपल्या मशीनला 7 प्लेटच्या मशीनला 5 वर्षाची इंटरनॅशनल वॉरंटी आहे. म्हणजे इंडियाच्या बाहेरही गेले तरी सुद्धा तुमची मशीन वॉरंटीमध्ये राहील. 20 ते 25 वर्ष लाईफ स्पॅन आहे आणि पेटंटेड ई क्लिनिंग सिस्टम मशीनमध्ये आहे. जेव्हा ती स्वतःला क्लीन करते, क्लीन मोडवर जाते, बीप वाजवते आणि स्वतःला क्लीन करते. मंथली सुद्धा एक मशीनची क्लिनिंग असते जी तुम्ही घरच्या घरी करू शकता. आपल्या मशीन सोबत सायट्रिक ऍसिडचे 6 पाउचेस येतात आणि प्लेट्सचं लाईफ चांगलं राहण्याकरिता आपण ही मंथली क्लिनिंग करतो. तुम्ही घरच्या घरी ती करू शकता. आम्ही तुम्हाला ती शिकवून देतो आणि त्याचे व्हिडिओज सुद्धा आमच्याजवळ अवेलेबल आहेत. आरो सारखं मेंटेनन्स आपल्या मशीनला बिलकुल नसतं. युएसएच्या वॉटर क्वालिटी असोसिएशनने आपल्या मशीनला गोल्ड सील सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि फार मोजक्या कंपनींना हा बहुमान मिळालेला आहे. त्यानंतर ISO 13485 जो मेडिकल स्टँडर्ड ISO आहे तो सुद्धा आपल्या कंपनीला मिळालेला आहे. त्याच सोबत मेडिकल डिव्हाइसचा मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं हे ॲक्च्युली लायसन आहे आणि त्याच्याद्वारे ओसाका जपानला या मशीनचं मॅन्युफॅक्चरिंग होतं. आणि मेडिकल दर्जाचं जर प्रोडक्ट आपण आपल्या आरोग्यासाठी वापरत असू तर निश्चितच त्याचा जास्त फायदा आपल्या आरोग्याला होईल. आता बघा इथे मी सांगणार आहे की ॲक्च्युली आपली मशीन काय करते. मशीन पाण्यात काही टाकतही नाही आणि पाण्यातलं काही काढतही नाही. मशीनमध्ये ज्या 7 प्लेट्स लागलेल्या आहेत, टिटॅनियमच्या प्लेट्स बनलेल्या आहेत, प्लॅटिनममध्ये डीप केलेल्या आहे. टिटॅनियम प्लॅटिनम दोन्ही सुद्धा मेडिकल ग्रेडचं आहे. जर आपण बाजारात गेलो आणि आपल्याला एक स्टीलचा स्पून विकत घ्यायचा असेल तर तो फक्त 20 रुपयाचा मिळतो. पण जर तोच तुम्ही मेडिकल ग्रेडचा विकत घ्यायला गेला तर तो फार कॉस्टली मिळतो. जसं बाजारामध्ये काही प्रोडक्ट असे आहेत की जे अल्कलाईनच्या नावावर विकले जातात. एक 500 ml ची बॉटल येते, तिला जर आपण हलवलं तर पाणी अल्कलाईन होते असं म्हणणं आहे. परंतु त्या बॉटलमध्ये जे पाणी आहे, जे अल्कलाईन पाणी आहे, खरोखरच त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस झाली का, त्याचे प्लस मायनस आयन्स वेगवेगळे झाले का, तर याचं उत्तर आहे नाही. पाण्यामध्ये काहीतरी ऍड झालं. तसंच खाण्याचा चुना किंवा खाण्याचा सोडा जरी आपण पाण्यात टाकला तरी पाणी अल्कलाईन होतं. पण आपल्याला सजगतेनं तिथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की सायंटिफिकली इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस झाली का, पाण्याचे आयन्स वेगवेगळे झाले का, हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. तर बघा या डायग्राममध्ये मशीनमध्ये एक फिल्टर लागलेला आहे ज्याला मास्टर फिल्टर म्हणतात. तर या फिल्टरद्वारे जे आहे ते क्लोरीन काढलं जातं. त्याचसोबत काही इम्प्युरिटीज असतील पाण्यातल्या त्या काढल्या जातात. त्यानंतर ते पाणी जे आहे ते प्लेट्समधनं जाते. तिथे इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस होते. पाण्याचे प्लस आणि मायनस आयन्स वेगवेगळे होतात. पिण्यायोग्य इसेन्शियल मिनरलवालं अल्कलाईन वॉटर वरच्या व्हाईट कलरच्या पाईपमध्ये मधनं येतं आणि नॉन इसेन्शियल मिनरलवालं जे ॲसिडिक वॉटर आहे ते ग्रे कलरच्या पाईपमधनं येतं. इथे मशीनच्या 7 प्लेट्स दाखवलेल्या आहेत. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आपल्या पाण्याची सगळ्यात पहिली जी प्रॉपर्टी आहे ती आहे पॉवरफुल अँटीऑक्सिडंट. आता ते प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला माहिती आहे का की अँटीऑक्सिडंट आपल्या बॉडीमध्ये काय करतात. तर ज्या प्रकारे आपण अँटीव्हायरस टाकतो आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये त्याच प्रकारे अँटीऑक्सिडंट आपल्या बॉडीमध्ये काम करतात. शरीराची साफसफाई करणं, शरीरातली जे विषारी पदार्थ आहेत ते बाहेर टाकणं आणि शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढवणं, हे सगळे काम करते अँटीऑक्सिडंट. जे म्हणतो आपण ज्याला एजिंग प्रोसेस म्हणतो, म्हातारं होण्याची जी प्रोसेस आहे तिला स्लो डाऊन करतात अँटीऑक्सिडंट. आता बघा इथे तुम्हाला एक चार्ट दिसत आहे ORP. आता ORP चं मिनिंग होतं ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन म्हणजे काय तर सडणे, खराब होणे. R चं मिनिंग होतं रिडक्शन, रिड्यूस करण्याचं, कमी करण्याचं. P म्हणजे पोटेन्शियल, किती आहे आपल्या पाण्यामध्ये.
सडणे, खराब होणे ही प्रक्रिया कमी करण्याचं पोटेन्शियल किती आहे आपल्या पाण्यामध्ये. -ORP आपल्या बॉडीसाठी खूप चांगला आहे आणि +ORP आपल्या बॉडीसाठी बिलकुल चांगला नाही. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं आहे. आता बघा, सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ ऑक्सिडेशन म्हणजे काय, ओ म्हणजे काय. तर बघा, एक पाण्याची बॉटल आहे आणि एक टोमॅटो आहे. जर मी टेबलवर ठेवला आणि 8 दिवसांकरता मी बाहेर गेले, 8 दिवसानंतर आल्यानंतर काय दिसेल मला? टोमॅटो खराब झालेला आहे, सडलेला आहे. कशाने दिसलं मला? डोळ्यांनी दिसलं, स्मेलनी समजलं आणि टेस्टनी समजलं. पण मला पाणी समजेल का? डोळ्यांनी, स्मेलनी आणि टेस्टनी नाही समजणार. कारण 8 दिवसासाठी आपण बाहेर गेलो, माठात पाणी भरून ठेवलं, पिण्याला त्यावेळेस पाणी नसलं तर आपण झाकलेलं आहे म्हणून ते 8 दिवसाच्या आधीचंही पाणी पितो किंवा बॉटलमधलंही पाणी पितो. कारण आपल्याला डोळ्यांनी, स्मेलनी आणि टेस्टनी हे समजत नाही की पाण्याचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. बट ऍक्च्युअल मध्ये पाण्याचं सुद्धा ऑक्सिडेशन होतं. ते कसं, आता आपण समजून घेऊ. बघा, -ORP आपल्या बॉडीसाठी खूप चांगला आहे, +ORP आपल्या बॉडीसाठी बिलकुल चांगला नाही. तर -ORP आपल्याला कशातनं मिळतं? व्हिटॅमिन सी मधनं मिळतं. कोरोना काळात आपण लिमसीच्या खूप गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर ग्रीन टी मधनं मिळतं -ORP. कॉड लिव्हर ऑइल मधनं मिळतो -ORP. फ्रेश फ्रुट्स अँड व्हेजिटेबल, जे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आपण झाडाचे तोडले आणि काही तासांमध्ये ते खाल्ले तर निश्चितच आपल्या बॉडीला अँटीऑक्सिडंट मिळतील, -ORP मिळेल. पण बाजारातून 2-3 दिवस शिळे ते फ्रुट्स व्हेजिटेबल्स आपण आणले, फ्रीजमध्ये 2-3 दिवस ठेवले आणि नंतर आपण ते खात असू तर त्याच्यामध्ये नसल्यासारखे अँटीऑक्सिडंट असतात. आणि आजच्या काळात सगळ्यात मोठा -ORPचा किंवा अँटीऑक्सिडंटचा सोर्स आपल्या जवळ आहे, ती म्हणजे केंगेन वॉटरची मशीन. आता +ORP आपल्याला कशातनं मिळतो? टॅप वॉटर, नळाचं पाणी. ते पाणी पिण्यायोग्य बनवण्याकरता खूप सारे त्याच्यामध्ये क्लोरीन आणि इतर काही पाईपलाईन क्लीन करण्याकरिता, नळाच्या पाईपलाईन क्लीन करण्याकरिता काही केमिकल्स टाकलेले असतात. ते आपल्या पाण्याद्वारे आपल्या पोटामध्ये जातात. त्यानंतर आरोच्या ज्या बॉटल्स असतात किंवा आरोचं जे पाणी असतं, 6-6 महिने एक्सपायरी असते ज्या बॉटल वॉटर असतात त्यांना, आणि ते पाणी आपण पितो. त्याच्यामधनं पण +ORP आपल्या बॉडीला मिळतो. आणि सगळ्या प्रकारचे कोल्ड्रिंक्स ह्याच्यामधनं +ORP आपल्या बॉडीला मिळतो. आता हे आपण एका प्रॅक्टिकलद्वारे बघून घेऊ. तर बघा, माझ्या हाती हे ORP मीटर आहे. ह्याच्यामध्ये प्लस आणि मायनसचे नंबर्स येतील. मायनसचं जे आहे ते साईन येईल आणि प्लसचं येणार नाही. जसं मॅथ्समध्ये मायनसचं साईन देतो आपण आणि प्लसचं देत नाही. हे वेगवेगळ्या प्रकारचे पाणी आहे. आता एक एक करून मी सगळं ग्लासमध्ये काढत आहे. सगळ्यात पहिले काढत आहे मी स्प्राईट, आणि हे सगळ्या कोल्ड ड्रिंकला इथे रिप्रेझेंट करत आहे. सगळे कोल्ड ड्रिंक, इव्हन रेडबुल, थम्सअप, कोका कोला, पेप्सी, सगळे कोल्ड ड्रिंक तुमच्या ह्याच्यामध्ये आले. तर त्यांचं प्रतिनिधित्व करत आहे स्प्राईट. त्यानंतर काढत आहे मी किनले, एक वॉटर बॉटलचा चांगला ब्रँड आहे हा. तर दुसऱ्या ग्लासमध्ये काढत आहे मी किनलेचं वॉटर बॉटलचं पाणी. नंतर ऑक्सिरिच ही एक बॉटल वॉटर आहे. हे पण ऑक्सिरिचचं पाणी जे आहे ते तिसऱ्या ग्लासमध्ये मी काढत आहे. नंतर काढत आहे मी नळाचं पाणी, जे पाणी आपण मशीनला दिलं आणि मशीननी आपल्याला केंगेन वॉटर दिलं. तर हे आहे टॅप वॉटर, नळाचं पाणी. हे काढत आहे मी चौथ्या ग्लासमध्ये. आणि सगळ्यात शेवटी काढते आहे मी वर्ल्ड हेल्दीएस्ट वॉटर, केंगेन वॉटर. तर बघा, आता मी हे ORP मीटर ऑन करत आहे. ह्याच्यामध्ये काही नंबर्स येतील. तुम्हाला जे नंबर दिसतील ते वातावरणातला तो ORP आहे. जर आपण घनदाट जंगलात गेलो तर हे मायनसमध्ये पण नंबर्स येऊ शकतात, 277. हे वातावरणातला हा ORP आहे. आता सगळ्यात पहिले टाकते आहे मी स्प्राईट मध्ये. तर बघा, मायनसचं साईन नाही म्हणजे हे प्लस आहे. प्लस 390. तर नियर अबाउट 400. 400च्या वर हे आकडे दाखवत आहे, पण प्लस. नंतर टाकत आहे किनले मध्ये. तर बघा, बॉटल वॉटर आहे हे 363, 363 प्लस. पुन्हा टाकत आहे ऑक्सिरिच, बॉटल वॉटर आहे आपली दुसरी, 350, 350 पण प्लस. आणि आता टाकत आहे टॅप वॉटर नळाच्या पाण्यामध्ये
318, 316 प्लस. आता टाकत आहे वर्ल्ड हेल्थीएस्ट केंगन वॉटर मध्ये बघा, प्लसचं साईन गेलं, -700 पेक्षा जास्त, 770, 770 मायनस, एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत. -ORP दाखवत आहे बघा. आता पुन्हा आपण टाकतो आहे नळाच्या पाण्यामध्ये, टॅप वॉटरमध्ये. आता हे वाढत आहे, मायनसचं प्लस झालं बघा, 250च्या वर, 360. पुन्हा टाकत आहे बॉटल वॉटरमध्ये, हे पण प्लस मध्ये दाखवत आहे, 300च्या जवळपास, 300. आणि पुन्हा स्प्राईट मध्ये टाकत आहे तर बघा 520, 500च्या वर हे दाखवत आहे. आणि पुन्हा टाकत आहे आपण वर्ल्ड हेल्थीएस्ट केंगन वॉटर मध्ये, -750च्या वर, 750च्या वर आणि मायनस. बघा सर, एवढ्या मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आपल्याला फक्त पाण्यातून मिळाले, 700च्या वर, तर आपली हेल्थ कशी राहू शकेल हे तुम्ही समजू शकता. ह्या एकही प्रॉपर्टीसाठी आपल्याला मशीन घ्यायला परवडते. असं म्हणतात की सगळ्यात जास्त अँटीऑक्सिडंट रिच फ्रूट आहे ब्लूबेरी, जे कॉस्टली मिळतं. तर 1 ग्लास केंगन वॉटर इक्वल टू 1 kg ब्लूबेरी. 1 किलो ब्लूबेरी मधून जेवढे अँटीऑक्सिडंट मिळतात तेवढे 1 ग्लास केंगन मधून मिळतात. 17 कप ग्रीन टी इक्वल टू 1 ग्लास केंगन वॉटर. तर 5 kg ब्रोकली इक्वल टू 1 ग्लास केंगन वॉटर. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आपल्याला फक्त पाण्यातून मिळतात. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि पाणी अशी गोष्ट आहे की तुमच्या घरातली लहान मुलापासून म्हातारा व्यक्तीपर्यंत प्रत्येक जण ते पिणार आहे. जर काही फूड सप्लिमेंट घेतले आपण तर ती घरातली एकच व्यक्ती घेईल न्यूट्रिशन. पण पाणी ही गोष्ट अशी आहे की घरातला प्रत्येक मेंबर ते पिणार. त्याच्यामुळे ही प्रॉपर्टी खूप अत्यावश्यक आहे आणि प्रत्येक घरातल्या व्यक्तीला ती सर्व करणार आहे. माझ्याकडे एक बुक आहे, हिलिंग इज व्होल्टेज. जेरी टॅनंट, MD, एनर्जी मेडिसिन एक्सपर्ट यांनी हे बुक लिहिलेलं आहे. जसं फोन आपण चालवतो, तो चालतो फोन, तर आपण पहिले त्याला चार्ज करतो है ना, प्लग मध्ये टाकून चार्जिंग करतो आणि नंतर तो चालतो. त्याचप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये सुद्धा चार्जिंग असते आणि ती असते आपल्या सेलमध्ये आणि ती मोजतो आपण, मेजर करतो मिली व्होल्ट मध्ये. या बुकमध्ये एक चार्ट दिलेला आहे बघा. इकडे दिलेलं आहे सेलचं व्होल्टेज आणि इकडे दिलेलं आहे कंडिशन. आता बघा, नॉर्मल ऍडल्ट्स, जे प्रौढ व्यक्ती असते, साधारण प्रौढ व्यक्ती, त्याच्या सेलचं व्होल्टेज असते -25. जे नॉर्मल किड्स असतात, मुलं आपल्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह असतात, धावतात, पळतात, खेळतात तरी थकत नाही, तर त्यांच्या सेलचं व्होल्टेज असते -35. आणि -50 वर नवीन सेल बॉडीमध्ये जनरेट होतात. जे न्यूबॉर्न बेबी असतात, नवजात शिशु असतात, त्यांचं सेलचं व्होल्टेज असते -50. आपल्या सेलला जर -50 हे सेल व्होल्टेज जर मिळालं तर तिथे नवीन सेल जनरेट होतात. एक हिरोमी शिनिया म्हणून डॉक्टर आहेत. तुम्ही डॉक्टर शिनिया विथ केंगन वॉटर जर युट्यूबवर टाकलं तर तुम्हाला तिथे दिसेल. तर त्यांनी तिथे इमेजेस दाखवलेल्या आहेत, युट्यूबवर आहेत त्या इमेजेस, की एका व्यक्तीची किमोथेरपी झालेली आहे. तर पहिल्या इमेजमध्ये त्यांचे सेल काळसर झालेले, जळलेले आपल्याला दिसतात त्या ऑर्गनचे. परंतु त्यांना कंटिन्यू केंगन वॉटर दिलं 3 महिने, तर 3 महिन्यानंतर ते जे सेल ब्लॅकिश असतात ते रेडिश दिसतात. तर काय झालं, तिथे नवीन सेल जनरेट झाले. तर आपल्या बॉडीला जर -50 सेलचं व्होल्टेज, सेलला व्होल्टेज मिळालं तर तिथे नवीन सेल जनरेट होतात. हेच व्होल्टेज -15 वर गेलं तर व्यक्तीला थकवा येतो, -10 वर गेलं तर व्यक्ती आजारी पडतो आणि 0 वर जाऊन हे +30 मध्ये गेलं तर व्यक्तीला तिथे कॅन्सर डिटेक्ट होतो. आपल्या मशीनची जी दुसरी प्रॉपर्टी आहे ती आहे अल्कलॅनिटी. आता इथे पीएच बॅलन्स चार्ट दिलेला आहे. तर पीएचचं मिनिंग होते पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचं किती पर्सेंटेज आहे आपल्या पाण्यामध्ये.
तर बघा इथे एक स्केल दिलेली आहे. 7 म्हणजे न्यूट्रल, 7च्या वर जर असेल तर अल्कलाईन आणि 7च्या खाली जर असेल तर ऍसिडिक. तर बघा आपल्या बॉडीचं एन्व्हायरमेंट जर अल्कलाईन असेल तर डिझीज कॅन नॉट एक्झिस्ट, कोणताच आजार आपल्या बॉडीमध्ये राहू शकत नाही. पण जर आपल्या बॉडीचं एन्व्हायरमेंट ऍसिडिक असेल तर काय काय बॉडीमध्ये राहू शकते? कॅन्सर, डायबिटीज, आर्थरायटिस, कोलेस्टेरॉल, हाय ब्लड प्रेशर, गाऊट, ओबेसिटी, फटिक, प्रीमॅच्युअर एजिंग, हे सगळे आजार आपल्या बॉडीमध्ये राहू शकतात. आता आपण ह्याचंही एक प्रॅक्टिकल बघूया. आता इथे एक स्केल दिलेली आहे आणि या स्केल सोबत आपल्याला हे पाण्याचे वेगवेगळे कलर येतील ते मॅच करायचे आहे की कोणत्या पाण्याचा किती पीएच आहे. तर माझ्या हाती हे पाण्याचं हे सॉरी पीएच लिक्विड आहे, याला युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणतात. आणि स्कूलमध्ये आपण लिटमस पेपर वापरत होतो, हे एक लिक्विड आहे. आता सगळ्या बॉटलमधलं पाणी ग्लासेसमध्ये काढलेलं आहे. आता एक एक करून काय करू आपण, प्रत्येक ग्लासमध्ये हे युनिव्हर्सल इंडिकेटर पीएच लिक्विड टाकू आणि कोणत्या पाण्याचा काय कलर येतो तो आपल्या स्केलशी मॅच करू. सगळ्यात पहिले टाकत आहे मी स्प्राईटमध्ये, नंतर टाकत आहे बॉटल वॉटर, दुसरी बॉटल वॉटरच्या पाण्यामध्ये टाकत आहे, नंतर टाकत आहे नळाच्या पाण्यामध्ये पीएच लिक्विड आणि सगळ्यात शेवटी टाकत आहे वर्ल्ड हेल्दीएस्ट केंगेन वॉटरमध्ये. तर बघा सगळे पाणी आधी सारखे दिसत होते, आता प्रत्येक पाण्याने आपापला कलर दाखवून दिला, आपला रंग दाखवून दिला. सगळ्यात पहिले बघा स्प्राईटचा पीएच फक्त 2 ते 3, 10,000 पट ऍसिडिक आहे हे पाणी. त्यानंतर आहे किनले 6 पीएच, ऑक्सिरिच 6.5 ऍसिडिक, 7 न्यूट्रल टॅप वॉटर आणि वर्ल्ड हेल्दीएस्ट केंगेन वॉटर अल्कलाईन 9.5 पीएच. आता खूप लोकांचं असं म्हणणं असते की हे केंगेन वॉटर जर आम्ही कंटिन्युअस पिलो तर आम्हाला याची सवय लागेल का? तर ह्याचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला इथेच प्रॅक्टिकली देणार आहे. जर आपण बाहेर जाऊन घरी केंगेन पिलो, आता आपण गावाला गेलो आणि कोणाकडचं नळाचं पाणी पिलं आणि घरी येऊन केंगेन पिलं तर बघा पीएच ट्रान्सफॉर्म होतो. बाहेर जाऊन बॉटल वॉटर पिलं, घरी येऊन केंगेन पिलं तर बघा पीएच ट्रान्सफॉर्म झाला. आणि आता बघा स्प्राईटमध्ये खूप जास्त प्रमाणात, तिप्पट चौपट प्रमाणात मी केंगेन वॉटर टाकलं आणि आता फक्त हे डायल्युटेड स्प्राईट आहे विथ केंगेन वॉटर. आता फक्त मी हे एक एक सिप सगळ्या ग्लासेसमध्ये टाकते, बघा काय होईल. बापरे, किती ऍसिडिक आहे हे. सगळ्यांनी याच्यासारखंच स्वतःला करून टाकलं. इतकं घातक आहे हे कोल्ड ड्रिंक. आणि असं म्हटलं जातं की जर तुम्ही एक सिप कोल्ड ड्रिंक पिलं तर त्याला न्यूट्रल करण्याकरिता तुम्हाला 32 ग्लास केंगेन वॉटर प्यावं लागेल. तर बघा आपण जे पाणी आता सध्या पितो आहे ते आपल्या बॉडीला डिस्चार्ज करत आहे की चार्ज करत आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे. कारण केंगेन वॉटर जेव्हा आपण पितो तेव्हा आपल्या बॉडीला -ORP मिळतो, म्हणजे बॉडीला चार्जिंग मिळते आणि बॉडीची एनर्जी लेवल वाढते, एनर्जेटिक फील होतं. आता इथे मी एक मेसेंजर आहे, या नोबेल प्राइज विनर लोकांचा मेसेज मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आता हे आहे डॉक्टर ओटो हेनरिच वर्कबर्ग, डिस्कवर द रिअल कॉज ऑफ कॅन्सर इन 1923. कॅन्सर कशामुळे होतो याचं रूट कॉज शोधून काढलं यांनी 1923 ला आणि त्याच्यासाठी 1931 ला 1931 ला त्यांना नोबेल प्राइज मिळालं. हे म्हणतात कॅन्सरस टिश्यूज आर ऍसिडिक, कॅन्सरचे टिश्यू जे आहेत ते ऍसिडिक असतात अँड हेल्दी टिश्यूज आर अल्कलाईन, आणि हेल्दी टिश्यू अल्कलाईन असतात. आणि पुढे हे म्हणतात की कॅन्सर फक्त 2 बेसिक कंडिशनमुळे होतो. इन हिज वर्क द मेटाबॉलिझम ऑफ ट्यूमर ही डेमॉन्स्ट्रेटेड दॅट ऑल फॉर्म्स ऑफ कॅन्सर आर कॅरेक्टराइज्ड बाय 2 बेसिक कंडिशन. बॉडीमध्ये कोणत्याही प्रकारचा कॅन्सरचा ट्यूमर असेल किंवा कोणत्याही प्रकारचा कॅन्सर असेल तर तो फक्त 2 कारणांमुळे होतो. त्याच्यातलं पहिलं कारण आहे ऍसिडोसिस. एक तर आपल्या बॉडीचं एन्व्हायरमेंट ऍसिडिक असेल तर, नाही तर दुसरं रिझन आहे हायपोक्सिया, लॅक ऑफ ऑक्सिजन. आपल्या बॉडीमध्ये जर ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं, त्या ऑर्गनला त्या कमी प्रमाणात ऑक्सिजन मिळालं तर तिथे त्या ऑर्गनला तो
कॅन्सर डिटेक्ट होऊ शकतो. या 2 कारणांच्या व्यतिरिक्त कॅन्सरचं तिसरं कारण नाही. पुढे ते म्हणतात, नो डिसीज इन्क्लुडिंग कॅन्सर कॅन एक्झिस्ट इन अन अल्कलाइन एन्व्हायरमेंट. जर आपल्या बॉडीचं एन्व्हायरमेंट अल्कलाइन असेल तर कॅन्सर काय, कोणताच आजार आपल्या बॉडीमध्ये राहू शकत नाही. माझ्याकडे एक बुक आहे, किलिंग कॅन्सर नॉट पीपल. कॅन्सरला मारा, लोकांना नाही, थोडक्यात असं म्हणू शकतो आपण. ज्याचे रायटर आहे रॉबर्ट जी राईट. रॉबर्ट जी राईट आहेत अमेरिकन अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर. आणि या बुकमध्ये त्यांनी कॅन्सर पेशंटच्या डाएटच्या 3 स्टेप सांगितलेल्या आहेत. पहिली स्टेप आहे ऑक्सिजन रिच अँड अल्कलाइन फूड. दुसरी स्टेप आहे सप्लिमेंट. आणि तिसरी स्टेप आहे रिस्ट्रक्चर आयोनाइज्ड वॉटर वुड सेव्ह युअर लाईफ. आपलं जे कँगेन वॉटर आहे याचं सायंटिफिक नेम आहे रिस्ट्रक्चर आयोनाइज्ड वॉटर आणि दुसरं सायंटिफिक नेम आहे इलेक्ट्रोलाइज रिड्यूस वॉटर. आता बाकी काही कंपन्या आयोनायझर विकतात, त्या ह्याच प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन तुमच्या पुढे घेतात, असेच तुम्हाला सगळे पाणी करून दाखवतात. पण आता जे मी तुम्हाला दाखवणार आहे हे बुक पण ते तुम्हाला दाखवतील. पण आता जे मी तुम्हाला दाखवणार आहे ती गोष्ट ते तुम्हाला दाखवू शकत नाही. कारण या बुकमध्ये त्यांच्या हाती ही बुक आपण देतो गेस्टच्या हाती. या बुकमध्ये 168 पेजवर काय दिलेलं आहे बघा. इफ आय वेअर लुकिंग फॉर अन इलेक्ट्रोलायसिस युनिट टुडे, रॉबर्ट जे राईट म्हणतात, जर आजच्या काळात मला कोणतं इलेक्ट्रोलायसिस युनिट घ्यायचं असेल तर आय वुड चूज द SD501 मेड बाय द एनर्जी कंपनी. तर मी कोणतं घेईल बघा, मी तुम्हाला आता जे दाखवली 7 प्लेटची मशीन, त्या मॉडेलचं नाव आहे SD501 आणि एनर्जिक हे आपल्या कंपनीचं नाव आहे. एवढ्या मोठ्या बुकमध्ये आपल्या कंपनीचं सुद्धा नाव दिलेलं आहे आणि आपल्या मशीनच्या मॉडेलचं सुद्धा नाव दिलेलं आहे. पुढे ते म्हणतात, आय हॅव एक्सप्लेन मोस्ट ऑफ माय रिझनिंग फॉर दिस डिसिजन इन अर्लियर कमेंट्स. ही मशीन का घ्यायची आहे मी बुकमध्ये आधीच सांगितलेलं आहे. द वर्सेटाईल मल्टीफंक्शन SD501 इज रादर एक्सपेन्सिव्ह ॲट जस्ट अंडर $4,000. मशीन महाग आहे, $4,000, अमेरिकन $4,000 खाली आहे. बट वर्थ एव्हरी पेनी, पण प्रत्येक पैसा तुम्हाला मोबदला देणार. अँड इज द सिम्पली द रोल्स रॉयस ऑफ द वॉटर आयोनायझर. जशी गाड्यांमध्ये गाडी रोल्स रॉयस आहे जिची तुलना आपण कशाशीच करू शकत नाही, तसं वॉटर आयोनायझरच्या क्षेत्रामध्ये हे असं वॉटर आयोनायझर आहे की याची तुलना आपण कशाशीच दुसऱ्या वॉटर आयोनायझरशी करू शकत नाही. पुढे ते म्हणतात, दे वेअर द फर्स्ट हॅव्हिंग बीन इन बिझनेस फॉर ओव्हर 30 इयर्स. हे लोक ही या बिझनेसमध्ये 30 वर्षापासून आहेत अँड हॅव बीन द अनक्वेश्चन लीडर ऑफ दिस इंडस्ट्री सिन्स देअर फर्स्ट युनिट वॉज बिल्ड. आणि जेव्हापासून पहिलं युनिट निघालं तिथपासून आजपर्यंत एकही क्वेश्चन रेज केला गेलेला नाही आहे एकाही युनिटवर, एकाही मशीनवर. पुढे ते म्हणतात रॉबर्ट जी राईट की मला काही कंपनीकडून मानधन नाही मिळत हे सांगण्याकरिता किंवा माझा काही फायनान्शियल इंटरेस्ट सुद्धा नाही, फक्त कॅन्सर पेशंटची मदत व्हावी म्हणून मी ते सांगत आहे किंवा रेकमेंड करत आहे. आता बघा, हे सगळं बघितल्यानंतर काय वाटते तुम्हाला की अंदाजे आपली बॉडी ऍसिडिक असेल की अल्कलाइन? तर पुष्कळशे लोक चूप राहतात इथे किंवा खूप जण असंही म्हणतात की ऍसिडिक असेल. तर बघा, आपली बॉडी किती ऍसिडिक आहे हे बघण्यासाठी आपल्याला लॅबमध्ये जायची गरज नाही. जर आपली बॉडी माइल्ड ऍसिडिक असेल तर आपल्याला कोणते सिम्पटम्स दिसतील? ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन, फ्रिक्वेंट इन्फेक्शन, बॉडी ऑर्डर, लॅक ऑफ एन्थुझियाझम, हेडेक आणि टीथ प्रॉब्लेम, हे सगळे आजार आपल्या बॉडीमध्ये राहतील. आपल्या बॉडी जी आहे ती मध्यम, मीडियम, मॉडरेट ऍसिडिक असेल तर आपल्या बॉडीमध्ये काय काय आजार राहतील? वेट गेन, मायग्रेन, इन्सोमिनिया, डिप्रेशन, सायनस, स्किन डिसीज, ॲलर्जी, हे सगळे आजार राहतील. जर आपली बॉडी सिव्हिअर ऍसिडिक असेल तर हार्टचे प्रॉब्लेम आहे, डायबिटीज आहे, कॅन्सर आहे, आर्थरायटिस आहे, अल्सरचे प्रॉब्लेम आहे, सोयरियासिस आहे आणि किडनी फेल्युअर, हे सगळे आजार आपल्या बॉडीमध्ये राहतील. आता बघा, आपल्या मशीनच्या पाण्याची जी तिसरी प्रॉपर्टी आहे ती आहे मायक्रो क्लस्टर. कँगेन वॉटर जे आहे ते सूक्ष्म आहे, पातळ आहे. एक डॉक्टर आहे पीटर आग्रे म्हणून, यांना 2003 मध्ये नोबेल प्राइज मिळालेला आहे. यांनी आपल्या प्लंबिंग सिस्टीमचा स्टडी केला. आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सपोर्टेशन कोण करते? तर पाणी.
आपण जे काही खातो पितो त्याचं न्यूट्रिशन सेलपर्यंत पोहोचवणं, सेलला डिटॉक्सिफाय करणं आणि सेलपर्यंत ऑक्सिजन पोहोचवणं हे सगळं काम करते पाणी. पण आज आपण जे पाणी पित आहे टॅप वॉटर, आरोचं किंवा बॉटल वॉटर, तर हे पाणी बरोबर ट्रान्सपोर्टेशन करत आहे का बॉडीमध्ये? तर पीटर आग्रे म्हणतात नाही. तर कोणतं पाणी आपण प्यायला पाहिजे ते आता आपण बघू. बघा, आपलं जे टॅप वॉटर किंवा जे साधं पाणी आपण पितो त्याच्या मॉलिक्यूलचा जो क्लस्टर आहे, पाण्याचा जो गठ्ठा आहे तो 15 ते 20चा आहे. म्हणजे पाणी जाड आहे, साध्या भाषेत आपण म्हणू. आणि केंगेन वॉटर जे आहे त्याचा मॉलिक्यूलचा क्लस्टर, पाण्याचा गठ्ठा जो आहे तो 5 ते 6चा आहे. कारण मशीन काय करते, या पाण्याच्या मॉलिक्यूलला ब्रेक करते, या पाण्याला सूक्ष्म करते. जर पाणी धबधब्याचं असेल, नदीचं, खळखळत्या नदीचं वाहतं पाणी असेल तर ते सूक्ष्म असते, मायक्रो क्लस्टर असते. जर आपण पाणी गरम करतो तर ते पण पाणी सूक्ष्म होते, पण ते पाणी लगेच थंड झालं की पुन्हा ते थिक होते. पण केंगेन वॉटर असं आहे की ते थंड जरी असलं तरी सुद्धा ते मायक्रो क्लस्टर कसं ते आपण प्रॅक्टिकलद्वारे बघू. पण त्याच्या आधी आपण एक डायग्राम समजून घेऊ. बघा, इथे तुम्हाला सर्कल दिसत आहे, तर अझूम करा की हे आपला सेल आहे. असं समजा की हा आपला सेल आहे. तर सेलच्या बाहेर जे थिक थिक क्लॉट दिसत आहे तुम्हाला, जाड पाण्याचे जे गठ्ठे दिसत आहेत ते आहे आपलं जाड पाणी, नळाचं पाणी, आरोचं पाणी, बॉटल वॉटर. आणि जे छोटे छोटे हेक्सागोनल राऊंड शेपमध्ये छोटे छोटे क्लॉट्स दिसत आहेत ते आहे केंगेन वॉटर, सूक्ष्म. आणि बघा, हे जे सूक्ष्म आहे पाणी ते सेलच्या मेम्ब्रेन मध्ये घुसलेलं आहे, पेनिट्रेट झालं मेम्ब्रेनमध्ये. आणि हे जाड पाणी जे आहे ते सेलच्या बाहेर राहिलं. जर हे पाणी सेल्समध्ये पेनिट्रेटच नसेल होत तर ते काय तिथे ऑक्सिजन पोहोचवेल, काय न्यूट्रिशन पोहोचेल आणि काय सेलला डिटॉक्सिफाय करेल. पण केंगेन वॉटर हे सूक्ष्म असल्यामुळे सेलमध्ये पेनिट्रेट होतं आणि ही सगळी कामं जी आहे ती व्यवस्थित पार पाडतं. आता ह्याच्यासाठी सुद्धा आपण एक प्रॅक्टिकल बघूयात. प्रश्न करतो आपण इथे की ग्रीन टी जर प्यायची असेल तर कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? तर एक म्हणजे टी बॅग आणि दुसरं म्हणजे गरम पाणी. आता ही आहे लिप्टनची ग्रीन टी, टी बॅग आहे लिप्टनची. आता बघू आपण थंड्या पाण्यात ग्रीन टी बनेल का. तर सगळ्यात पहिले मी ग्लासमध्ये ही बॅग टाकत आहे आणि नळाचं पाणी, टॅप वॉटर टाकत आहे ग्लासमध्ये. तर बघा, ग्रीन टी बनली का? नाही बनली, क्लिअर दिसत आहे आपल्याला पाणी. त्यानंतर ही जी बॉटल वॉटर आहे ऑक्सिरिच, हे पाणी मी टाकते आहे ग्लासमध्ये. बघा, ग्रीन टी बनली का? नाही. दुसरी जी बॉटल वॉटर आहे ते पाणी टाकतो आहे आपण ग्लासमध्ये. बघा, ग्रीन टी बनली का? नाही बनली. कारण गरम पाण्याची आवश्यकता असते ग्रीन टी बनवण्यासाठी. तिन्ही पाण्यांमध्ये ग्रीन टी नाही बनली. आता केंगेन वॉटर सुद्धा थंडच आहे, हे टाकतो आहे आपण चौथ्या ग्लासमध्ये. वाव, बघा किती डार्क कलर आला ग्रीन टी मध्ये आणि ग्रीन टी बनली थंड्या पाण्यामध्ये. का बनली? काय रिझन आहे? कारण की हे पाणी सूक्ष्म आहे, ते टी बॅग मध्ये पेनिट्रेट झालं, घुसलं आणि चहाचा अर्क जो आहे तो त्यांनी ओढून काढला. जर आपण याला स्मेल केलं तर ग्रीन टी सारखा अरोमा सुद्धा या पाण्याचा आपल्याला येतो. आता पुन्हा आपण काय करू की जी टी बॅग आहे ती ग्लासमध्ये टाकू आणि पुन्हा जे आहे ते टॅप वॉटर त्याच्यामध्ये टाकून बघू. बघा, ग्रीन टी बनली का? नाही बनली. क्लिअर पाणी दिसते आहे बघा आपल्याला इथे. आणि पुन्हा एकदा ही टी बॅग दुसऱ्या ग्लासमध्ये काढत आहे आपण आणि पुन्हा ह्याच्यामध्ये केंगेन वॉटर टाकून बघू की पुन्हा ग्रीन टी बनते का. बघा, त्याच्याही पेक्षा डार्क कलर पाण्याला आलेला आहे आणि इथे ग्रीन टी बनलेली आहे. इतकं सूक्ष्म हे पाणी आहे, इतकं मायक्रो क्लस्टर आहे. आता एक स्टेप पुढे जाऊन अजून एक प्रॅक्टिकल मी तुम्हाला करून दाखवते की जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे क्लिअर होतील. बघा, आता दोनही ग्लासमध्ये मी सेम क्वांटिटीमध्ये ग्रीन टी काढत आहे. एक, एक, दोन, दोन, तीन, तीन.
आता अजून करा, हे 2 व्यक्ती आहे, दोन्ही व्यक्तींनी सारख्या प्रमाणात ग्रीन टी घेतलेली आहे. आता एक व्यक्ती पितो आहे साधं नळाचं पाणी आणि दुसरी व्यक्ती पिते आहे वर्ल्ड हेल्दीएस्ट किंग इन वॉटर. बघा फरक तुमच्या समोर आहे. या व्यक्तीला इतकं पोषण मिळालं त्या ग्रीन टीचं आणि या व्यक्तीला इतकं, कारण की पाणी ट्रान्सपोर्टेशन करते आपल्या बॉडीमध्ये आणि हे पाणी जर सूक्ष्म असेल, मायक्रो क्लस्टर असेल, तर निश्चितच सगळं पोषक तत्व ते आपल्या सेल्युलर लेवलपर्यंत घेऊन जाणार. आता ही आपल्या पाण्याची चौथी प्रॉपर्टी आहे, हायड्रोजन एनरिच, जी तुम्हाला मी मशीन जवळ जाऊन पाणी काढून दाखवलं. तर हे पाणी पिता बरोबर ऑल ओव्हर बॉडीमध्ये हे स्प्रेड होते आणि सेल्युलर लेवलला जाऊन हे काम करतं आणि काही सेकंदामध्ये आपल्या ब्रेनला सुद्धा हे हायड्रेट करतं. आता बघा, आता आपण वळूयात, आपली मशीन किती प्रकारचं पाणी देते. तर आपली मशीन 5 प्रकारचं पाणी देते. सगळ्यात वरचं जे पर्पल बटन आहे ते प्रेस केलं असतं आपल्याला 8.5, 9 pH आणि 9.5 चं पाणी मिळतं. हे पाणी जे आहे हे अँटी एजिंग आहे, म्हणजे आपण म्हातारा तर होऊ, पण म्हातारा होण्याची जी प्रोसेस आहे तिला स्लो डाऊन करतं हे पाणी. हे तीनही पाणी आपण पिण्याकरिता वापरू शकतो आणि जेव्हाही नवीन व्यक्तीला आपण पाणी देतो तर 8.5 पासून सुरू करतो, 8 दिवस 8.5 देतो, त्याच्यानंतर 9 pH देतो आणि त्याच्यानंतर 8 दिवसांनी 9.5 pH देतो, कारण बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होतं आणि कोणाकोणाला काही सिम्पटम्स दिसू शकतात, त्रास होऊ शकतो, म्हणून आपण हळूहळू 8-8 दिवसाच्या फरकाने वेगवेगळ्या pHचं पाणी देतो. आता बघा इथे जे मशीन आहे तिच्यामध्ये वेगवेगळ्या सेटिंग असतात. पहिल्यांदा बटन दाबलं तर 8.5 येतं, नंतर तेच बटन प्रेस केलं की 9 pH येतं आणि पुन्हा तेच केलं तर 9.5 येतं. मशीनला 2 पाईप्स असतात, खालून ग्रे कलरचा पाईप असतो आणि वरून व्हाईट कलरचा पाईप असतो. तर हे दोन्ही पाईप 14ची स्केल कंप्लीट करतात, 14ची स्केल. वरच्या पाईपमधनं 9 pH निघाला तर खालच्या पाईपमधनं 5 pH निघतं. तर खालून निघणारं जे पाणी आहे, जेव्हा आपण अल्कलाईन पाईप वरून वरच्या पाईपमधनं अल्कलाईन पाणी काढतो 8.5, 9 pH आणि 9.5, तेव्हा खालच्या पाईपमधनं ऍसिडिक वॉटर निघतं. तर हे सुद्धा वेस्ट नाही जात, याचे जेही उपयोग आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर बघा, हे जे पाणी आहे हे आपण कुकिंगसाठी सुद्धा यूज करू शकतो. जर आपल्याला चहा, कॉफी, कोणतं ज्यूस, ड्रिंक बनवायचं असेल त्याच्यासाठी पण आपण हे पाणी यूज करू शकतो. त्यानंतर आहे ग्रीन कलरचं बटन, हे प्रेस केलं असता आपल्याला 7 pHचं वॉटर मिळतं, जे न्यूट्रल आहे. तर हे पाणी जे आहे ते आपण काही गोळ्या औषध घ्यायच्या असतील आपल्याला तर त्या या पाण्यासोबत घ्यायच्या आहे 7 pH सोबत, कारण सगळ्या मेडिसिनचं फॉर्म्युलेशन जे आहे ते 7 pHच्या हिशोबाने होतं. त्याचसोबत आपल्या घरामध्ये जर 5 वर्षाच्या खाली मुलं असेल तर त्यांची बॉडी ऑलरेडी अल्कलाईन असते, बॉडीचं एन्व्हायरमेंट, तर त्यांना आपल्याला हेच पाणी द्यायचं आहे 5 वर्षाच्या खालील मुलांना. आणि जेवताना जर कोणाला पाणी प्यायची सवय असेल तर तेव्हा आपण त्यांना क्लीन वॉटर देतो. जेवायच्या 1 तास आधी केंगेन पिऊ शकतो, जेवल्यानंतर 1 तासानंतर आपण केंगेन वॉटर पिऊ शकतो. त्यानंतर आहे ऑरेंज कलरचं बटन, हे प्रेस केलं असतं आपल्याला ब्युटी वॉटर मिळतं. आपल्या केसांचा आणि स्किनचा पीएच जो आहे तो ऍसिडिक आहे आणि त्याच्यामुळे केस धुण्याकरिता, आंघोळी करता आपण हे पाणी वापरू शकतो. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, वरून जर आपण 8.5, 9 pH आणि 9.5 काढलं तर खालच्या ग्रे पाईपमधनं ब्युटी वॉटर निघतं. ते आपण केस धुण्याकरिता, आंघोळीकरिता, झाडांना टाकण्याकरिता यूज करू शकतो किंवा हे मशीनमधून पण ब्युटी वॉटर आपण काढून केस धुण्याकरिता, आंघोळीकरिता, झाडांची वाढ उत्तम होते. त्यानंतर पेट ॲनिमल्स असतील त्यांना क्लीन करण्याकरिता, लेडीज जे टोनर आणि ॲस्ट्रिंजंट आणतात बाजारातून स्किन टायटनिंग करता सुद्धा या पाण्याचा उपयोग होतो. त्याचसोबत फ्लोअर क्लीन करण्याकरिता आणि मिरर क्लीन करण्याकरिता सुद्धा ब्युटी वॉटरचा यूज आपण करू शकतो. त्यानंतर आहे 2.5 pHचं पाणी. जसं आतापर्यंत आपण बघितलं की जे बटन प्रेस केलं ते पाणी निघलं मशीनमधून, पण इथे आपण 2.5 ऑरेंज कलरचं बटन प्रेस केलं असता वरच्या पाईपमधनं 11.5 निघतं आणि खालच्या पाईपमधनं, ग्रे पाईपमधनं 2.5 निघतं. तर 2.5 जे आहे 2.5चं जे पाणी आहे, पीएचचं पाणी जे आहे ते अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल आहे. ॲज अ सॅनिटायझर आपण हे यूज करू शकतो. दुबई गव्हर्नमेंटने याला बेस्ट डिसइन्फेक्टंट म्हणून सर्टिफिकेट दिलेलं आहे. काही जखम झाली असेल किंवा स्किनशी रिलेटेड कोणतेही आजार असतील तर आपण हे स्प्रे करू शकतो, कारण शेवटी पाणीच आहे आणि किती वेळेस स्प्रे करू शकतो ते. बघा या पिक्चरमध्ये माझ्या मुलीचं फोरहेड आहे हे. तिला कपाळावर पूर्ण फोडे आले होते आणि दुसऱ्या दिवशी तिचा बर्थडे होता. मी माझ्या मिस्टरांना म्हटलं तिला हॉस्पिटलला न्या, पण त्यांनी नेलं नाही. 2.5चे रात्रीतून 5 ते 6 स्प्रे काढले आणि बघा दुसऱ्या दिवशीचं तिचं हे फोरहेड आहे, पूर्ण क्लीन झालेलं आहे ते फंगल इन्फेक्शन.
हे आमच्या घरचाच फोटो आहे. धीरांचे पाय आहे, ड्राय एक्झिमा होता, पाय खाजवायचे, पाणी निघायचं पायातनं आणि भरपूर त्रास होता. इव्हन शूजही घालता यायचा नाही, पॉलिथिन घालून शूज घालायला लागायचा. परंतु 9.5 पीएचचं पाणी वर्षभर पिले आणि 2.5चे दिवसातनं 7-8 वेळा स्प्रे काढले. तर बघा साधारणतः 1 वर्षानंतर त्यांना त्यांचे हे पाय पूर्णतः बरे झालेले आपल्याला दिसत आहे. तर आपण हे सिंकमध्ये स्प्रे करू शकतो. त्याच्यानंतर पोछा लावायचा असेल, लॅट्रिन बाथरूम क्लीन करायचं असेल तरी आपण या पाण्याचा यूज करू शकतो. डस्टबिनमध्ये पण हे स्प्रे करू शकतो आपण पाणी. माझं आवडतं पाणी आणि ज्याच्यासाठी मी मशीन घेतली ते आहे 11.5 पीएचचं पाणी. जे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आपण मार्केटमधून आणतो त्याच्यावर स्प्रे केलेले असतात इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड. सगळे इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड हे ऑइल बेस असतात म्हणून त्यांना स्टिकर म्हटलं जाते. साध्या पाण्याने धुतले तर निघत नाहीत. तर आम्ही काय करतो, विकली मार्केटमधून जे फ्रुट्स व्हेजिटेबल्स आणतो 10-15 मिनिटं या पाण्यामध्ये डीप करून ठेवतो 11.5 पीएचच्या पाण्यामध्ये आणि त्यानंतर बघा हे घरचेच रिझल्ट आहेत. इथे जे दिसत आहे स्ट्रॉबेरी 11.5 पीएचच्या पाण्यामध्ये जी डीप करून ठेवलेलं आहे ते रेडिश पाणी निघते. साध्या पाण्यात धुतली तर ते पाणी क्लिअर आहे. भेंडी बघा साध्या पाण्यात धुतली तर ते पाणी क्लिअर आहे. 11.5च्या पाण्यात धुतली तर ते पिवळसर पाणी निघलं त्याच्यामधनं. टोमॅटो मधलं येलोइश पाणी निघलं आणि पालकातलं सुद्धा काय निघालेलं आहे, ग्रीनिश पाणी निघालेलं आहे. तर हे कसं होते तर त्याच्याकरता सुद्धा मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल इथे दाखवते. बघा माझ्याकडे हे तेल आहे आणि 3ही ग्लासमध्ये मी सेम क्वांटिटीमध्ये हे तेल काढत आहे. पहिल्या ग्लासमध्ये काढत आहे, दुसऱ्या ग्लासमध्ये आणि तिसऱ्या ग्लासमध्ये. सगळ्यात पहिले टाकत आहे आपण या ग्लासमध्ये नळाचं पाणी, टॅप वॉटर. काय होईल, तेलामध्ये पाणी टाकलं तर निश्चितच तेल वर येईल, पाणी खाली जाईल म्हणजे तेल तरंगेल. आता टाकत आहे मी मशीन मधून काढलेलं 11.5 पीएचचं पाणी ज्याच्यामध्ये आपल्याला फ्रुट्स व्हेजिटेबल धुवायचे आहेत मार्केटमधून आणून. वाव, काय झालं बघा, पूर्ण तेल पाण्यामध्ये विरघळलं. याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये इमल्सिफिकेशन सुद्धा म्हणतात. इथे पूर्ण तेल तरंगलेलं आहे, इथे डिझॉल्व्ह झाला आणि म्हणून म्हणतो आम्ही की ऑइल बेस्ड पेस्टिसाइड आणि इन्सेक्टिसाइड व्हेजिटेबल फ्रुट्स मधून रिमूव्ह होतात कारण तेल विरघळते या 11.5 पीएचच्या पाण्यामध्ये. आता हे 9.5 पीएचचं पाणी मी काढत आहे बघा, यांनी पण तेलाला बऱ्याच प्रमाणात तोडलं. इथे पूर्ण तेल वर तरंगते आहे आणि यांनी पण 9.5 पीएचनी बऱ्याच प्रमाणात तेलाला तोडलं. तर 9.5 पीएचचं जे पाणी आहे ते बॉडीची आतमधून साफसफाई करते. जे काही हार्टशी रिलेटेड इश्यू असतात, ब्लॉकेज वगैरे, ट्रायग्लिसराईड, तर त्याच्यामध्ये हे हेल्प करते, बॉडीच्या आतमधून साफसफाई करते. आणि 11.5 पीएचचं जे पाणी आहे ते वरून साफसफाई करते. फ्रुट्स आणि व्हेजिटेबल आपण त्याच्यामध्ये धुवू शकतो. बघा इथे फरक तुम्हाला दिसते आहे साधं पाणी आणि 9.5 पीएचच्या पाण्यामध्ये. आणि आपल्या घरामध्ये काही चिकट पॅन्स असतील, पॉट्स असतील, ते पण आपण या पाण्याने स्वच्छ केले असते. चिकटपणा या पाण्याने निघून जातो. आता बघा आपल्या मशीनचे किती मॉडेल आहेत. तर आपल्या मशीनचं सगळ्यात टॉप मॉडेल आहे सुपर 501 3,97,000चं 12 प्लेट्सची ही मशीन आहे. त्यानंतर आहे K8 8 प्लेटची ही मशीन आहे, 3,43,000ची ही आहे. याच्यामध्ये याचा जो डिस्प्ले आहे तो टच स्क्रीन असते. आणि नंतर आहे जी फ्लॅगशिप मॉडेल आहे, बेस्ट सेलर आहे SD501 2,77,000. 5 वर्षाची इंटरनॅशनल वॉरंटी आहे त्या मशीनची. आणि त्याचसोबत ही जी मशीन आहे ही जास्तीत जास्त विकल्या जाते. त्यानंतर ज्युनियर 4 ही 4 प्लेटची मशीन आहे, 2,18,000ची. ही जी मशीन आहे ही 4 प्लेटची आहे, हिची 3 वर्षाची वॉरंटी आहे. आम्ही जास्तीत जास्त रेकमेंड करतो ही 2,77,000 वाली जी 7 प्लेटची आहे तीच रेकमेंड करतो. दोन्ही मशीनमध्ये जर तुलना करायची आहे 4 प्लेट आणि 7 प्लेटमध्ये, तर 7 प्लेटची 5 वर्षाची वॉरंटी आहे, 4 प्लेटच्या मशीनची 3च वर्षाची वॉरंटी आहे. 7 प्लेटच्या मशीनमध्ये जास्त अँटीऑक्सिडंट निघतात, 4 प्लेटच्या मध्ये त्या मानाने थोडे कमी निघतात. त्यानंतर इन्स्टॉलेशन करता पाणी जसं असेल, म्हणजे जर आपल्याला आपल्या पाण्याचा TDS 150च्या वर असेल, RO बसवावा लागत असेल तर थोडा खर्च जास्त येतो इन्स्टॉलेशनचा. नाहीतर 2-3 हजारांमध्ये, जर 130-120 TDS असेल पाण्याचा, 100 ते 150च्या मध्यात TDS असेल तर 2-3 हजारांमध्ये सुद्धा आपल्या मशीनचं इन्स्टॉलेशन आपण करू शकतो. महाराष्ट्राकरिता डिलिव्हरी किंवा कुरिअर चार्ज जो आहे तो 1500 आहे. आता तुम्हाला कोणाच्या हाती पैसे नाही द्यायचे आहेत
बँक डिटेल्स दिलेले आहेत कंपनीने इथे. तुम्ही आरटीजीएस, एनईएफटीचे, गुगल पे, क्रेडिट, डेबिट सगळे कार्ड इथे एक्सेप्टेड आहेत. इथे खूप सुंदर मेसेज दिलेला आहे बघा. मेक हेल्थ युअर प्रायोरिटी बिफोर डिझीज मॅक्स इट युअर प्रायोरिटी. आजार प्राथमिकता बनण्याच्या पूर्वी हेल्थला प्राथमिकता बनवा. युअर हेल्थ इज प्राइसलेस. आपली हेल्थ जी आहे ती अमूल्य आहे, त्याची आपण किंमत नाही लावू शकत. आपली एका डोळ्याची, हार्टची, किडनीची आपण किंमत नाही लावू शकत. म्हणून म्हटलेलं आहे हेल्थ इज प्राइसलेस, चूज क्वालिटी ओव्हर प्राइस. आणि म्हणून आपल्याला क्वालिटी जर चूज करायचं असेल तर किमतीच्या पलीकडे जाऊन तिला चूज करावं लागेल. हॅपी हेल्थ टू यू. चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ हे आमच्या कंपनीचं स्लोगन आहे. आमचे जे ज्ञानेश्वर दोरकर सर आहे त्यांचं हे कोटेशन आहे की दुनिया में सब कुछ उपलब्ध है, सवाल सिर्फ इतना है कि आपको क्या चाहिए. जीवन विकल्पों से भरा है. लाईफ इज फुल ऑफ चॉईस. आम्ही लोकांना एज्युकेट करतो, अंडरस्टँड करतो आणि शेवटी निर्णय तुमचा असतो. कारण जगामध्ये सगळं काही उपलब्ध आहे आणि तुम्ही आता निर्णय घेऊ शकता. कारण कोणतं पाणी प्यायचं, आरोचं पाणी प्यायचं, नळाचं पाणी प्यायचं की वर्ल्ड हेल्थीएस्ट कँगन वॉटर प्यायचं. थँक्यू सो मच. तुम्ही इतका वेळ दिला आणि एवढ्या शांततेने सगळं ऐकून घेतलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद.